हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे। तो आपला रोजचाच पदार्थ आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने मी तयार केलेला आहे आणि तो म्हणजे आपला पनीर। आणि त्या पनीरलाच मी नाव दिलेलं आहे पनीर मटार मलाई। तर एकदम सुंदर पद्धतीने तो पदार्थ केलेला आहे आणि चवीला पण खूप भन्नाट झालेला आहे आणि तो तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। सो आपल्या पदार्थाला आता आपण सुरुवात करतोय। तर आता मी आधी त्याची मलाई केलेली कशी आहे ते तुम्हाला दिसत असेल। तर त्यामध्ये मी मलाई घातल्यामुळे हा पदार्थ एकदम वेगळा झालेला आहे, त्याची चव एकदम वेगळी झालेली आहे। तर आता त्यामध्ये दूधसुद्धा घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय की त्या मसाल्याचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपलं पनीर पण तयार झालेलं आहे। आता तुम्हाला दिसत असेल की पनीरचा जो कट आहे तो एकदम खूप छान आलेला आहे, लालसर। सो कसा करायचा तो आता आपण बघूया। तर त्यासाठी मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे, ते कटपीस आहे आणि त्यासाठी मी सुहानाचा मसाला घेतलेला आहे, पनीर मसाला। तर त्यामध्ये आता थोडासा 1 चमचा मी मसाला घातलेला आहे, सुहाना मसाला, आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आधी आता त्याला पनीरला सगळीकडे लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या पनीरला चांगली चव येईल, आणि ते थोडंसं बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलंच असेल की तो मी मसाला उरलेला होता तो घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून, आणि त्यामध्ये आपले जी दुधावरची साई असते ती घातलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे त्या दुधामध्ये मिक्स केलेली आहे। आणि आता मसाला पण आपला तयार झालेला आहे, एकदम छान असा घट्ट झालेला आहे आणि जर आपलं दूध पण थोडंसं शिल्लक आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर आता मी एका कढईमध्ये मोठं तेल घेतलेलं आहे, 4 चमचे म्हणजे मोठी पळी, आणि आता त्यामध्ये कांदा पेस्ट करून घेतलेला आहे, पण तो कच्चाच आहे। तर त्यासाठी मी एकूण कांदे 7 ते 8 घेतले होते, मोठ्या आकाराचे, ते बारीक पेस्ट करून घेतलेले आहेत। आणि त्यामध्ये टोमॅटोची पेस्टसुद्धा घातलेली आहे आणि त्यासाठी टोमॅटोसुद्धा मी 6 ते 5 अशी टोमॅटो घेतलेले आहेत। आता तुम्ही बघू शकताय की आपली पेस्ट एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे कांद्यामध्ये आणि त्याला कलर पण खूप छान आलेला आहे। आता आपला जो मसाला आहे तो शिजलेला आहे, तर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेले आहे आणि जी आपली मलाई घालून जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे, आणि कलर पण खूप छान आलेला आहे। तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये कलर खूप छान आलेला आहे। आता थोडा वेळ तसाच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता मी 2.5 चमचे मी तिखट घातलेलं आहे। तिखट हे आपलं रेग्युलर आहे, आपल्या घरातलं तिखट आहे ते घातलेलं आहे, आणि त्यामध्ये 2 चमचे मी छोटा चमचा मीठ घातलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे। आणि त्यामध्ये आता ग्रीन पीस घातलेले आहेत, ते आहेत पाव किलो, ते सगळेच मी घातलेले आहेत त्या मसाल्यामध्ये, आणि जे आपलं जे दूध शिल्लक होतं ते सुद्धा घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता थोडा वेळ शिजत घातलेला आहे आणि मग त्यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे, आणि पाणी हे गरम करून घेतं, जेणेकरून आपला जो मसाला आहे किंवा जे आपण ग्रेव्ही करणार आहे त्याला चांगला कट येईल। तर आता तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला पनीर जर घट्ट हवं असेल तर त्यातलं जे पाणी आहे ते कमी घालायचं, आणि जर पातळ हवं असेल तर पाणी जास्त घालायचं। तुम्हाला जशी पनीर आवडेल तसं तुम्ही ते करू शकता। आता त्याला चांगली उकळी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि कट पण खूप छान आलेला आहे। आता जे आपण पनीर मसाला जे लावून ठेवलेला आहे ते मी त्यामध्ये घातलेलं आहे, आणि ते आता मी 10 ते 15 मिनिटं ते तसंच शिजून देणार आहे, आणि आपला हा पनीर मटार आणि मलाई जे आपण जो पदार्थ एक नवीन तयार केलेला आहे तो आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला दिसत असेल की कट पण खूप छान आलेला आहे आणि त्याला चांगली उकळी पण फुटलेली आहे, आणि आता गॅस बारीक केलेला आहे मी। सो फ्रेंड्स, तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा।
आणि फ्रेंड्स, आपल्या ह्या चॅनलवरती आपली एक नवीन सिरीज चालू झालेली आहे, आपली श्रावण मास. तर ती तुम्ही नक्की बघा आणि आपले नवनवीन जे उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा. सो आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये, नवीन पदार्थासह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.